नमस्कार. मी कदम हॉस्पिटल आणि IVF सेंटर नांदेड इथून डॉक्टर रमा कदम. नोव्हेंबर हा महिना प्रीटर्म बर्थ अवेअरनेससाठी वापरला जातो, तर त्याबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छिते. आता पूर्ण प्रेग्नन्सी एक 40 आठवड्यांची असते. 37 आठवडे किंवा त्याच्यानंतर झालेला जन्म बरा असतो, पण दिवस भरण्याच्या आत बाळंतपण होणं त्याला प्रीटर्म बर्थ असं म्हटलं जातं. यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जगातले सगळे प्रीटर्म बर्थ जे आहेत त्यापैकी 35% प्रीटर्म बर्थ हे भारतातनं येतात. त्यात जर प्रीटर्म बर्थ झाला किंवा दिवस भरण्याच्या आधी बाळंतपण झालं तर त्याचा बाळाला बराच त्रास होतो. बाळाला काचेच्या पेटीत ठेवावं लागतं. बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो. वजनाने ते बाळ कमी असतं. बाळाचा मेंदू अवयव व्यवस्थित विकसित नसतात आणि बाळाच्या दृष्टीलाही त्रास होऊ शकतो. तर आता आपल्याकडे कितीही चांगलं NICU असलं तरी त्यातून बाळ कशा प्रकारे बाहेर येतं हे बाळाच्या वयोमानावर अवलंबून आहे. म्हणजे जर समजा बाळ 34 आठवड्यांच्या पुढचं असेल तर त्याची चांगली जगण्याची शाश्वती असते. पण जर 34 आठवड्याच्या आत ते बाळ जन्मले असतं तर कधी कधी खूप कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि अशा परिस्थितीत कधी ते बाळ दगावही शकतं. तर प्रीटर्म बर्थचे लक्षणं काय आहेत? तर असं म्हणायचं जर हे करायचं असेल तर 37 आठवड्यांच्या आत पोटात दुखणं किंवा खालचं ओटी पोट जड वाटणं किंवा खालची जागा सतत जड वाटत राहणं किंवा सतत मायनेंद्रियांमध्ये तुम्हाला इन्फेक्शन होत असेल, लघवीच्या जागी किंवा मूत्राचं इन्फेक्शन होत असेल, मूत्रण फुटणं किंवा डाग लागणं किंवा लाल कपडा लागणं, हे सगळं प्रीटर्म बर्थची लक्षणं आहेत. असं आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार करणं, सल्ला घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता हे प्रीटर्म बर्थ कोणामध्ये होऊ शकतं तर याचं कारण काय आहे? ते बऱ्याचदा याचे कारण भरपूर आहेत, पण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गोष्टीवरती आपण येऊ नाही शकत की बाबा तुझ्याबरोबर हे प्रीटर्म बर्थ का झालं. तर मुख्य कारण म्हणायचं असेल तर पिशवीचं तोंड छोटं असणं किंवा वेळेच्या आधीच पिशवीचं तोंड उघडणं. तर पिशवीचं तोंड छोटं असेल, आपण पहिल्या 3 महिन्याची सोनोग्राफी करतो, साधारण त्याच्यातच आपल्याला अंदाज येऊन जातो. किंवा बोला आईचं वय खूप कमी आहे, ज्याला आपण टीनेज प्रेग्नन्सी म्हणतो, किंवा तिने स्वतःच्या आहारावर व्यवस्थित लक्ष दिलं नाही, सतत तिला ते जननेंद्रियामध्ये इन्फेक्शन होत राहिलेत, मूत्रपिंडावरती लघवीचे इन्फेक्शन होत राहते, किंवा बरेच बाळंतपण झालेले आहे, किंवा मागच्या बाळंतपणात असंच झालं आहे, आधीच पोट दुखायला लागलं, किंवा तिला काही असा आजार आहे जिच्यामुळे तिची प्रतिकारशक्ती कमी आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये प्रीटर्म बर्थ